एक न्यूक्लिओसोम युनिट जर आपण एस्टिमेट केलं तर त्यामध्ये काय काय आहे. 1 nucleosome unit contains this nucleosome plus linker DNA. आता इथं प्रोटीनचं जे कोर आहे, या प्रोटीनच्या कोरमध्ये हिस्टोन नंबर 2A 2B 3 4 प्रत्येकाचे 2-2 मॉलिक्यूल मिळून 8 प्रोटीनची कोर बनली ऑक्टॅमर. आणि त्याच्या भोवती डीएनएचा एक राऊंड, दुसरा पुन्हा पाऊण राऊंड, पावणे 2 राऊंड, पुन्हा पुढं थोडा गॅप, पुन्हा हिस्टोन प्रोटीनची कोर पावणे 2 राऊंड पुढं, पुन्हा पावणे 2 राऊंड पुढं. याप्रमाणे हे डीएनए या हिस्टोन प्रोटीन भोवती रॅप झालेलं असतं. आता जे डीएनए या दोन्हीच्या मध्ये येतं त्याला आपण म्हणतो लिंकर डीएनए और स्पेसर डीएनए. याला आपण लिंकर डीएनए किंवा स्पेसर डीएनए म्हणतो. अँड H1 टाइप ऑफ प्रोटीन इज असोसिएटेड विथ लिंकर डीएनए. या लिंकर डीएनए बरोबर H1 प्रोटीन असोसिएटेड आहे. याला आपण प्लगिंग प्रोटीन म्हणतो. प्लगिंग प्रोटीन म्हणतो H1. एक न्यूक्लिओसोम युनिट, न्यूक्लिओसोमचा स्टडी कोणी केला? कॉर्नबर्ग अँड थॉमस. आणि न्यूक्लिओसोम ही टर्म आउडेट इटाल, OUDET, आउडेट इटाल, इटाल म्हणजे कोवर्कर, त्यांनी ही टर्म वापरली. आता या न्यूक्लिओसोम मध्ये आपण काय काय पाहिलं? हिस्टोन प्रोटीन्स आहेत. काय जास्त आहे त्यांच्यामध्ये? हे बेसिक प्रोटीन्स आहेत. आणि मग बेसिक प्रोटीन्स आणि डीएनए ऍसिड आहे. ऍसिड आणि बेस फर्म राहू शकतात एक. आणि त्याच्यानंतर त्या रिच इन आर्जिनिन अँड लायसिन. यातले काही आर्जिनिन रिच आहेत, काही लायसिन रिच आहेत. आणि त्याचा जो पॉझिटिव्ह आर ग्रुप आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे फर्म एकमेकामध्ये बाइंड होण्यासाठी, फर्म पॅकिंग होण्यासाठी याची इथं गरज पडते आणि ती पण व्यवस्था केलेली आहे. आता या न्यूक्लिओसोमचे बाकीचे डिटेल्स आपण बघू. या न्यूक्लिओसोम मध्ये 8 हिस्टोन प्रोटीन आहेत, ऑक्टॅमर आहे, हे आपल्याला माहित आहे. या न्यूक्लिओसोमचं डिस्टन्स म्हणजे याची उंची, याची हाईट किती आहे? दी हाईट ऑफ न्यूक्लिओसोम इज 60 angstrom unit or 6 nm. 1 nm is equal to 10 angstrom unit. 1 nm is equal to 10 angstrom unit. आता या न्यूक्लिओसोमचं डायमीटर किती आहे? Diameter of nucleosome is 110 angstrom unit or 11 nm. एवढं याचं डायमीटर आहे. एवढं डायमीटर आहे. त्यानंतर एका न्यूक्लिओसोम युनिट मध्ये 1 न्यूक्लिओसोम युनिट contains
एका न्यूक्लिओसोम युनिटमध्ये डीएनएचे किती बेस पेअर येतात? इट कंटेन्स 200 बेस पेअर्स, बेस नायट्रोजन बेसचे पेअर जोड्या. आता 200 बेस पेअर लांबी असलेलं डीएनए, तेवढं डीएनए एका न्यूक्लिओसोम युनिटमध्ये आहे. त्याचंही सेपरेशन आपल्याला करता येईल. आउट ऑफ दिस 200 बेस पेअर्स of DNA, how much DNA is wrapped around the histone proteins? तर 1.75 म्हणजे 1.25 राऊंड रॅप झालेले असतात या हिस्टोन प्रोटीन वरती. आणि त्या दरम्यान डीएनए किती बेस पेअर आहेत? 146 बेस पेअर तेवढ्या भागात असतात. इट कंटेन्स 146 बेस पेअर्स. आणि त्याच्या बरोबरीनं जे इथं राहिलेलं डीएनए आहे, कुठं राहिलंय? 2 न्यूक्लिओसोमच्या मध्ये. हे काय आहे? लिंकर डीएनए. मग लिंकर डीएनए ची लेंथ किती आहे? तर ही आहे 54 बेस पेअर्स. 54 बेस पेअर्स एवढी त्याची लेंथ आहे. तर एका न्यूक्लिओसोमचं नेचर असं आहे, 200 बेस पेअर एवढ्या लांबीचं डीएनए एका न्यूक्लिओसोम मध्ये. असे हजारो लाखो न्यूक्लिओसोम एकमेकाला जोडून एक लांब डीएनए तयार होतं. ते किती आहे टोटल जर विचारात घेतलं तर 6.6 × 10⁹ एवढं तयार होतं. आणि याचे कॅल्क्युलेशन 2 बेस पेअरच्या मध्ये डिस्टन्स किती आहे? 2 बेस पेअरच्या मध्ये डिस्टन्स आपल्याला 11वीला झालेला आहे. तेही आपण इथं विचारात घेऊ. याच्यानंतरच्या आर्टिकल मध्ये बघूच आपण ते. तर 0.34 तर ते जे आहेत त्यांनी जर मल्टिप्लाय केलं आणि याचं टोटल कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्या सेलमध्ये 2.2 मीटर एवढ्या लांबीचं डीएनए गोळा करून धागा, जसं आपल्याला एखादा लांब धागा आहे 1000 मीटर एवढा धागा आपल्याकडे रिळामध्ये असतो. परंतु तो धागा असा जर आपण गुंडाळून ठेवला आणि पुन्हा सेपरेट करता येतो का डायरेक्ट व्यवस्थितपणे? नाही सेपरेट करता येत. मग आपल्याला व्यवस्थित पॅक करून एवढा लांब धागा ठेवता यावा याच्यासाठी आपण रिळाचा वापर करतो. आणि इथं रिळाची भूमिका कोण करतंय? इथं रिळाचं काम कोण करतंय? तर हिस्टोन प्रोटीन्स हे पॅकिंग प्रोटीन्स आहेत, ते रिळाची भूमिका करतायत. आणि धागा कोण आहे? धागा डीएनए आहे. धागा डीएनए आहे. त्यामुळं इथं हिस्टोन प्रोटीन्स जे आहेत ते पॅकेजिंग प्रोटीन्स म्हणू आपण त्यांना. कारण एवढा लांब धागा जर छोट्याशा एका मायक्रोस्कोपिक सेलमध्ये जर व्यवस्थित ठेवायचा असला तर त्याला व्यवस्थित पॅक केलं पाहिजे. आणि पॅक करून ठेवलं तरच तो व्यवस्थित राहील. याच्यासाठी ही अरेंजमेंट केली पाहिजे. मग नॉन हिस्टोन प्रोटीनचा उपयोग काय? नॉन हिस्टोन प्रोटीन्स प्रोव्हाइड ॲडिशनल पॅकिंग. जसं तुम्ही रिळाभोवती दोरा गुंडाळता म्हणजे हिस्टोन भोवती डीएनए गुंडाळलाय, परंतु तो जो रीळ आहे तो रीळ पण पुन्हा अजून आपण वेगळ्या पॅकेटमध्ये पॅकिंग करून ठेवतो. मग ते ॲडिशनल पॅकिंग जे आहे ते ॲडिशनल पॅकिंग कोण करतं? तर नॉन हिस्टोन प्रोटीन्स प्रोव्हाइड ॲडिशनल पॅकेजिंग ऑफ डीएनए. आता हे डीएनएचं पॅकेजिंग कधी होतं आणि काय बदल होतात त्यामध्ये
तोही आपण इथं विचार करू. ह्या जो क्रोमॅटिन फायबर आहे दाखवलेला, हा क्रोमॅटिन फायबर कधीचा आहे? हा क्रोमॅटिन फायबर इंटरफेज मध्ये असताना क्रोमॅटिन फायबर असा लॉंग इलॉंगेटेड थिन अनकॉइल्ड असा फायबर दिसतो. ज्यावेळी सेल डिवाइड व्हायची असते, प्रोफेज मध्ये पहा, सेल डिवाइड होणार आहे, तर प्रोफेजच्या दरम्यान काय होत आहे? कॉइलिंग 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 सुपर कॉइलिंग सुपर कॉइलिंग सुपर कॉइलिंग आणि मेटाफेज मध्ये आणखी सुपर 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 कॉइलिंग फायनल कॉइलिंग होतं आणि क्रोमॅटिड बनतो. तर त्या दरम्यान काय होत आहे? तसं तर याची आता डीएनए म्हटल्यानंतर डीएनए कसं आहे? 10 NM. डायमीटर किती आहे त्याचं? 20 एंगस्ट्रॉम युनिट. याचा अर्थ 20 एंगस्ट्रॉम युनिट आहे ना याचं डायमीटर. 20 एंगस्ट्रॉम युनिट आपण इथं गृहीत धरू. त्याच्यामध्ये या क्रोमॅटिन फायबर मध्ये कॉइलिंग 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 होत राहतं आणि थिक आणि शॉर्ट होतो. हा झाला 30 NM किंवा 300 एंगस्ट्रॉम युनिट. पुन्हा या प्रत्येकामध्ये सुपर सुपर कॉइलिंग होत राहतं आणि याचा बनतो थिक आणि शॉर्ट 300 NM म्हणजे 3000 एंगस्ट्रॉम युनिट. पुन्हा याच्यामध्ये आणखी सुपर कॉइलिंग होतं आणि एका राऊंड मध्ये 6 न्यूक्लिओसोम एवढ्या याचं असा हा सुपर कॉइल्ड क्रोमॅटिन फायबर बनतो. हा असतो 700 NM म्हणजे 7000 एंगस्ट्रॉम युनिट एवढं डायमीटर असलेला एक क्रोमॅटिड मेटाफेजच्या दरम्यान 700 NM चा बनतो. आणि दुसरा क्रोमॅटिड डुप्लिकेट होऊन आणखी एक क्रोमॅटिड बनलाय का? बनलाय. डुप्लिकेशन झालेलं आहे, मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. डुप्लिकेशन कुठं झालंय? एस फेज ऑफ इंटरफेज मध्ये आणखी एक क्रोमॅटिनचा धागा बनलाय, डुप्लिकेट झालाय तयार, आणखी क्रोमॅटिनचा धागा बनलेला आहे. आणि दोन्ही क्रोमॅटिड एकमेकाला जोडलेले आहेत. कशानं जोडले जातात? These two chromatids are joined by सेंट्रोमियर. सेंट्रोमियरनं दोन्ही क्रोमॅटिड एकमेकाला जोडलेले असतात. आता हे झाले 2 क्रोमॅटिड्स. कोणत्या फेज मध्ये असे हायली थिक शॉर्ट कंडेन्स्ड क्रोमॅटिड बनलेले आहेत? तर ते मेटाफेज मध्ये बनलेले आहेत. ते मेटाफेज मध्ये बनलेले आहेत. मेटाफेज क्रोमोसोम हा हायली थिक शॉर्ट असा क्रोमोसोम आहे. आणि म्हणून क्वेश्चन यामध्ये विचारला जातो, तुम्हाला जर क्रोमोसोमचा स्टडी करायचा असेल तर क्रोमोसोम कधी विजिबल असतात? दे आर हायली कंडेन्स्ड थिक अँड शॉर्ट इन अँड विजिबल इन मेटाफेज ओनली.
कारण कंडेन्सेशन एकदम जबरदस्त झालेलं आहे, पॅकिंग जबरदस्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते क्रोमोसोम आपल्याला मेटाफेजमध्ये दिसतात. आणि त्यामुळं क्रोमोसोमचा स्टडी जर बेस्ट आपल्याला करायचा असेल तर तो कोणत्या फेजमध्ये करता येतो? तो करता येतो मेटाफेजमध्ये. बरं, या क्रोमोसोममध्ये आपल्याला माहित आहे याच्यामध्ये 2 टाईप येतात, हेटेरोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. हे क्रोमॅटिन 2 फॉर्ममध्ये आहे, हेटेरोक्रोमॅटिन, युक्रोमॅटिन 2 फॉर्ममध्ये आहे. हेटेरोक्रोमॅटिन मध्ये काय आणि युक्रोमॅटिन मध्ये काय? हे डार्कली स्टेन्ड आहे. जर स्टेनिंग केलं आपण तर डार्क स्टेन होतात. डार्क स्टेन कोण होत आहे? हेटेरोक्रोमॅटिन होत आहे. युक्रोमॅटिन हे लाईट स्टेन्ड आहे. हेटेरोक्रोमॅटिन मध्ये डीएनए कंटेंट लेस असतो, युक्रोमॅटिन मध्ये कंटेंट ऑफ डीएनए जास्त आहे, मोर आहे. हेटेरोक्रोमॅटिन मध्ये टाइटली बाउंडेड आहे, हे लूजली बाउंडेड आहे. हे फंक्शनली इनएक्टिव्ह आहे, फंक्शनली इनएक्टिव्ह आहे. आणि हे फंक्शनली ॲक्टिव्ह असणारा आहे. इट डू नॉट अंडरगो ट्रान्स्क्रिप्शन. हेटेरोक्रोमॅटिन मध्ये इट अंडरगो ट्रान्स्क्रिप्शन टू प्रोड्यूस mRNA. डीएनए मध्ये कॉपी, डीएनएची ठराविक सेगमेंटची कॉपी होऊन जे RNA बनतं ते mRNA, आणि mRNA बनवण्याच्या प्रोसेसला आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो. पुढं आपण स्टडी करणारच आहे. इथं ट्रान्स्क्रिप्शन होऊ शकतं, इकडं ट्रान्स्क्रिप्शन होऊ शकत नाही. अशा प्रकारे क्रोमॅटिनचं पॅकेजिंग होत असतं. कधी? ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे प्रोफेजच्या दरम्यान हे कॉइलिंग सुपर कॉइलिंग करत मेटाफेजमध्ये हायली थिक शॉर्ट असा क्रोमोसोम बनतो. मेटाफेज क्रोमोसोम त्याला नावच दिलेलं आहे. हा या फेजमध्येच विजिबल आहे आणि त्यामुळं बेटर स्टडी आपल्याला याच फेजमध्ये, मेटाफेजमध्ये क्रोमोसोमचा करता येतो. परंतु पुन्हा ॲनाफेजमध्ये काय होत आहे? ॲनाफेजमध्ये काय फक्त हे दोन्ही सेपरेट होत आहेत. पण टिलोफेजमध्ये काय होत आहे? प्रोफेजच्या दरम्यान जसं कॉइलिंग झालेलं आहे, टिलोफेजमध्ये काय होत आहे? हे पुन्हा रिव्हर्स प्रोसेस होते. हे सुपर कॉइल्ड होतं, अनकॉइलिंग होणार, पुन्हा अनकॉइलिंग होणार, पुन्हा अनकॉइलिंग होणार, पुन्हा अनकॉइलिंग होणार. Uncoiling takes place and finally uncoiled long elongated threads are produced. म्हणजे प्रोफेजमध्ये कॉइलिंग, स्पायरिलायझेशन, कंडेन्सेशन होत असतं आणि टिलोफेजमध्ये त्याच्या रिव्हर्स घडतं, डिकंडेन्सेशन त्यामध्ये होत आहे, डिस्पायरिलायझेशन त्यामध्ये होत आहे आणि अनकॉइलिंग त्यामध्ये होत आहे. म्हणजे सेल डिव्हिजन होताना व्यवस्थित पॅक केलं, एखादं मटेरियल जर आपण व्यवस्थित पॅक केलं तर ते देताना, डिस्ट्रीब्यूट करताना सर्वांना सोपं जावं याच्यासाठी व्यवस्थित पॅकिंग करायचं आहे. आणि तेच पॅकिंग आपण इथं प्रोफेज आणि मेटाफेजमध्ये केलेलं आहे.
पण देताना व्यवस्थित सगळ्यांना वाटलेलं आहे, दोन्ही सेलला व्यवस्थितपणे क्रोमॅटिन कंटेंट वाटलेलं आहे. आता गरज नाही आपल्याला, आता पुन्हा एवढं पॅक करून ठेवण्याची गरज नाही. जसं घरामध्ये आपण मिठाईचा बॉक्स आणलेला आहे, पॅकिंग करून व्यवस्थित त्यांनी दिलेला आहे. आता घरात आणल्यावर पुन्हा पॅकिंग कशाला पाहिजे? आपण ते पॅकिंग काढून टाकणार आणि त्याचा आस्वाद घेणार, बरोबर आहे. त्याप्रमाणे इथं आता ॲनाफेज टिलोफेजमध्ये अनपॅकिंग होतं आहे आणि पुन्हा क्रोमॅटिन फायबर अनकॉइल्ड थ्रेड लाईक फॉर्ममध्ये निर्माण होतो. तर हे क्रोमॅटिन स्ट्रक्चर तुम्हाला या चॅप्टरमध्ये जसं मदत करतं आहे, तसंच ही सुद्धा मदत आणखी तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये म्हणजे क्रोमोसोमचा स्टडी करताना तिथंसुद्धा हाच रेफरन्स आहे. असं काही नाही की या चॅप्टरचा क्रोमोसोम वेगळा आहे आणि त्या चॅप्टरमध्ये वेगळा आहे. क्रोमोसोम आहे. आता याच्यावरती पण क्वेश्चन विचारला आहे. तुम्हाला माहिती आहे इथं 20 अँगस्ट्रॉम युनिट असलेलं हे DNA आहे. मग हे फायबरच्या रूपात येतं त्यावेळी काय होतं? 10 NM एवढं कॉइलिंग झालेलं असतं. पुन्हा 30 NM एवढं कॉइलिंग त्याचं झालेलं असतं. पुन्हा 300 NM एवढं त्याचं कॉइलिंग झालेलं असतं आणि फायनल कॉइलिंग जे आहे ते 700 NM एवढं झालेलं असतं. एवढं कॉइलिंग झालेलं असतं. आता हेच अँगस्ट्रॉम युनिटमध्ये काउंट करायचं झालं तर कसं करणार सांगा? 1 NM इज इक्वल टू 10 अँगस्ट्रॉम युनिट. आता इथं 10 NM आहे म्हणजे याचा अर्थ काय? 100 अँगस्ट्रॉम युनिट. आपण क्रोमॅटिन फायबर काय पाहिला आहे? 110 अँगस्ट्रॉम युनिट. 100 इथं आपण 11 म्हणू शकतो फार तर क्रोमॅटिन फायबर. त्याच्यानंतर 30 NM म्हणजे 300 अँगस्ट्रॉम युनिट. 300 NM म्हणजे 3000 अँगस्ट्रॉम युनिट. 700 NM म्हणजे 7000 अँगस्ट्रॉम युनिट. आणि एक क्रोमॅटिड 7000, दुसरा क्रोमॅटिन सुद्धा 7000 अँगस्ट्रॉम युनिट और 700 NM. म्हणजे हा क्रोमोसोम जर विचारात घेतला तर तो कसा आहे? 1400 NM किंवा 14000 अँगस्ट्रॉम युनिट एवढं डायमीटर आहे त्याचं. एवढं या क्रोमोसोमचं डायमीटर, मेटाफेज क्रोमोसोमचं डायमीटर आहे. यावर आता कोणी कसेही क्वेश्चन्स विचारू द्या, एवढा कंटेंट आपला क्लिअर असला पाहिजे आणि एवढा कंटेंट क्लिअर असेल तर आपल्याला फारसा प्रॉब्लेम यायचं कारण नाही. तुम्ही नोट्स मी काल पाठवलेले आहेत, त्याचे MCQ सुद्धा मी पाठवलेले आहेत. MCQ सॉल्व करा. त्याचे ॲन्सर की पण एक सेपरेट PDF फाईल पाठवलेली आहे. हे सर्व स्टडी करा. आणि ज्यांना ते आता काही जण विद्यार्थी ग्रुपवर आहे, त्यामुळं मला त्यांना या नोट्स म्हणा किंवा स्टडी मटेरियल जे आहे ते ग्रुपवर पाठवणं शक्य आहे. परंतु ज्यांचे ग्रुप तयार नाहीत त्यामध्ये आणि त्यांचे ग्रुप माझ्याकडे नाहीत,